नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। खरं म्हटलं तर आपण टाकाऊपासून टिकाऊ आणि खूप छान अशी एक वस्तू बनवतोय, जी वेस्टेज जाते, आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो। तर ती कचऱ्याच्या डब्यात न टाकता आपण त्याचा कसा सदुपयोग केलाय आणि याच्यातून तुम्ही व्यवसायही करू शकता। तर आता छान उत्सव चालू झालेले आहे, श्रावण महिना आहे, यानंतर गणपती येत आहे। तर नक्की तुम्ही हे प्रयत्न करा। तुम्ही व्यवसाय म्हणून नाही केला तरी तुमच्या घरात जरी उपयोग केला तरीही खूप उपयुक्त अशी वस्तू आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय आपण वस्तू घेतल्यात आणि कशापासून मी काय बनवणार आहे ते पाहू। तुम्हाला दिसत असेल मी काय काय सामान गोळा केले ते। ही जी घरातली पूजा आहे, तर ते पूजेची जी फुलं आहेत ती फुलं आपण अशी पाकळ्या वगैरे करून अशी सुकवून घेतलेली आहे। थोडीशी घरात फॅनच्या हवेखाली सुकू शकता किंवा मग तुम्ही असं उन्हामध्ये सुकू शकता। तर हे बघा, आता कालच सोमवारीची पूजा झालेली आहे, त्यामध्ये मी थोडंसं तमालपत्रही घेतले वासासाठी। त्यानंतर असे तुळशीचे पानं आहे, दुर्वा आहे, बेलाची पानं आहे, गुलाबाची फुलं आहे, असं छान एकदम सगळं ऑर्गॅनिक आहे। यामध्ये आपण थोडंसं वाटणामध्ये लवंग घालणार आहोत, जेणेकरून याचा आपल्याला धूप बनवायचा आहे। तर तो धूप ज्यावेळेस जळेल त्यावेळेस एक वातावरण असं सुगंधमय आणि निर्जंतुक असं होईल। तर पाहू शकता आपण याच्यामध्ये लवंग टाकल्यात। त्यानंतर आपण यामध्ये तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत, आपल्या तुळशीला एक्स्ट्राच्या मंजुळा येतात त्या आपण याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण याच्यामध्ये दुर्वा घालायच्यात। आता मी खोबऱ्याचं तेल बनवलं आणि त्याचा जो हा बाकूस राहिला होता तोही वेस्ट जाणार होता। तर याचाही छान स्मेल येतोय खोबऱ्याचा। तर माझ्याकडे आहे म्हणून मी घालते, तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। तर तोही मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलाय। आपल्याला हे छान सगळं एकत्र वाटण करायचं याच्यात। त्यानंतर आपण याच्यामध्ये चंदन घालतोय। तर मी चंदनची पावडर घातली मस्त, त्याच्यामुळे रंगही सुंदर येईल आणि आपलं स्मेलही त्याचा छान येईल। त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये हळद घालतोय, ते पाहू शकता मी आता हळद घालून घेतली याच्यामध्ये। तर आता आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे सगळं आणि याचं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। ही पानं फुलं आपल्याला कैचीने कापून घ्यायची आहेत, म्हणजे आपलं मिक्सरचं भांडंही खराब होणार नाही। सगळं आपण वापर केलेला आहे आणि देवाची वस्तू इतरत्र फेकण्यापेक्षा हा खूप चांगला वापर आहे। आणि सीझन आला आहे आणि बचत गटासाठी हा व्यवसाय खरंच खूप चांगला आहे। अगदी तुमच्या घरात एवढी फुलं जमत नसेल, तुम्ही एखाद्या मंदिरची फुलं आणून हे केलं, तेही कचऱ्याच्या डब्यातच टाकतात, त्याच्यापेक्षा आपण गेलो ते एका पिशवीत आणले, असे सुकवले, तर खरंच खूप छान बिझनेस तुम्ही याच्यापासून करू शकता। आणि खूप सात्विक भावनेने देवासाठी एकदम केमिकल वापरत नाही आपण, पूर्ण सगळं ओरिजिनल सामान टाकून त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत। तर आता आपण पाहूया याच्यामध्ये अजून काय काय सामग्री जाणार आहे। याच्यामध्ये आपण शुद्ध तूप घालणार आहोत, तसेच कापूर वापरणार आहोत। तर आता पुढची स्टेप आपण पाहूया। यासोबत आपण थोड्या दुर्वाही कट करून घातल्यात, बेलाची पानं घातलीत, तुळशीची पानं घातलीत, म्हणजे आपला हा धूप खूपच असा छान बनणार आहे। असं हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे बारीक। यासाठी मी वापरला आहे भीमसेन कपूर। तर आता तो कपूर मी बारीक करून घेतला आहे। यामध्ये आपण थोड्या तुळशीच्या मंजुळाही घालून घेतल्यात आणि हे सर्व आता एकदम बारीक मिक्सरवर याची पावडर करून घेतलेली आहे। किती सुंदर रंग आलाय पाहू शकता। हळद, चंदन आणि सुवासिक फुले, खूप छान सुगंध येतोय। आता मी यावर थोडा ओलसरपणा येण्यासाठी वापरले गंगाजल। माझ्याकडे गंगाजल होतं म्हणून मी ते घालून घेतले, तुमच्याकडं नसेल तर तुम्ही गुलाबजलही यासाठी वापरू शकता, म्हणजे अजून हा धूप आपला एकदम छान चांगला सर्वोत्तम होईल। यासाठी आपण याच्यामध्ये शुद्ध गाईचे तूपही घालून घेतले। तर मी जवळजवळ 2 ते 3 चमचे यामध्ये तुपाचा वापर केला आहे आणि गरज पडल्यावर आपण अजूनही टाकणार आहोत। आता हे सगळं हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं एकजीव होईल।
कपूर, लवंग, फुले, पाणी, त्यानंतर तूप हे सगळीकडे ह्या सगळ्या मिश्रणाला मिक्स होईल अशा पद्धतीने हाताने त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता असं थोडं ओलसरही झालेलं आहे. आता चांगलं मिक्स झाल्यावर आता आपण या कांड्या बनवायला घेणार आहोत. तर तुम्हाला जशा जमेल तशा तुम्हाला गोल बनवायच्यात तर गोल बनवा. अगदी उभी अशी साधी सरळ गोल गोल काडी असते तशीही बनवू शकता किंवा असं या पद्धतीने जर केली तर ही ठेवायलाही छान. शक्यतो बाजारात या शेपच्या असतात तर मीही त्या शेपच्या बनवल्यात. पण आपण मुठीमध्ये असं डायरेक्ट सरळ घेऊन याचे 2 भाग केले तर पटपट होऊन जातात. आणि वरचा शेप आपल्याला असं निमुळता करायचा आहे. खालचा थोडासा जाडसर ठेवायचा आहे. असं ताटात ठेवून तुम्ही तो आरामशीर करू शकता. काहीच अवघड नाही आहे. तर मी या पद्धतीने सगळ्या हे मिश्रण केले याच्या अशा छान धूप कांड्या बनवून घेणार आहे. आणि खरंच मैत्रिणींनो, जर यातून तुम्हाला काही घेता येत असेल तर नक्कीच घ्या. पण जर तुम्हाला बाहेर गणपतीसाठी ऑर्डर द्यायच्या असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. कारण आपल्या ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी हे काम आपण नक्कीच देऊ शकतो. आणि माझ्याकडं अशा खरंच 3-4 महिला आहेत की ज्यांना कामाची गरज आहे. तर जर तुम्हाला अशा या कांड्या बनवून पाहिजे असेल तर नक्की कॉल करून सांगा. तुम्हाला या बनवून दिल्या जातील गणपतीच्या आधी ऑर्डरप्रमाणे. तर खरंच मैत्रिणींनो, जर आपल्याकडून एखाद्या ताईची, बहिणीची जर हेल्प होत असेल तर आपण तिला नक्कीच मदत करूया. जर कोणाला पाहिजे असेल या धूपकांडी तर नक्की मला कॉन्टॅक्ट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे हेही कमेंट करून सांगा. तर खूपच छान आहे. तर मी हा अगरबत्ती हा धूप तुम्हाला पेटूनही दाखवणार आहे. कसा झाला आहे तो. अजून थोडा ओला आहे तरी पण आपण तो प्रयत्न करूया. मी तुम्हाला धूप पेटूनही दाखवते. तर अजून आपला धूप ओला आहे. खरं तर याला 2 दिवस सुकायला लागतात. पण खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक धूप असा पेटून दाखवला आहे. आणि पाहू शकता छान त्याचा धूर निघतो आहे. आणि खरंच खूप छान सुगंध येतो या धूपचा. तर नक्की तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा. तर तुम्हाला हा बनवून दिला जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.